गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आम्ही सगळेजण गावाकडे आलेलो आहे आणि सकाळी सकाळी छान अशा रांगोळ्या काढून घेतल्या। मोठ्या तर नाही, म्हटलं छोट्या छोट्या रांगोळ्या आत्ता काढून घ्याव्यात आणि संध्याकाळी मोठी अशी रांगोळी काढूयात। सकाळची सुरुवात तशी तर खूप लवकर झाली होती। आता छान असं ऊन पण पडलेलं होतं आणि गावाकडे आलेली मज्जा काही वेगळीच असते। आता श्रावची मेन मज्जा म्हणजे गावामध्ये गेली, मस्त पॉपकॉर्न चिप्स जे पाहिजे ते पप्पांसोबत घेऊन आली आणि ती पण छान अशी गोड तयार होऊन मस्त फिरतीये तिच्या बहिणींसोबत, त्यानंतर आत्याच्या मुली सोबत खूप मस्ती करते ती। तर बघा, मस्त रांगोळीवर पाय टाकून जायचं हे पण तिला समजतंय। चला दिवसभरात काय काय होतं तुमच्या सोबत शेअर करते, ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, स्टे ट्यून। कागा कागा लपून ती, कागा लपून ती, कागा लपून ती का? तुमचं काय पैशाचं वाटप चालू आहे का? मला द्या ना। हा, कोण दिले एवढे पैसे तुम्हाला? मामा कुठून आणले एवढे पैसे? हा बरं, आणले कुठून? पैसे देऊन पैसे आणले का? तिथं घरात बच्ची हुई ती है ना पिला, तिथं घरात बच्ची व्हायली। कुतय 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 कुतय। बाय बाय कर ना, नीट बस, झोपणार की तिला त्रास देणार आहे। बाय 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 श्रावा, बाय बाय। हा हळूच जा, काच वर घ्या, नीट न्या। श्राव गावाकडे आली तर म्हटलं ना फिरत असते, तर तिचे पप्पा राहुरील चालले म्हणून ती पण सोबत चालली। आता दिवाळीच्या दिवशी आम्ही करतोय गुलाबजामुन आणि चिवडा। आता चिवड्याची तयारी चालू इथं, गुलाबजामुन मी करते आणि त्यानंतर मग पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे। अक्का आणि मी दोघी जणी नेमका अंदाजे बघूया काय काय होतंय। मस्त गुलाबजामुन करते। जेव्हापासून माझं लग्न झालंय ना तेव्हापासून मी बघते की दिवाळीचा स्वयंपाक आमची तर आचारी येऊनच करत असतो। आणि मागच्या वर्षी पण आम्ही विकत आणलं होतं आणि ह्या वर्षी पण ठरवलं की आपण विकतचं सगळं आणूयात, फक्त चिवडा आणि गुलाबजामुन आपले घरी करूयात। तर दोघी मिळून स्वयंपाक करतोय, मस्त असा गरमागरम चिवडा करायचं काम चालू आहे आमचं। आणि सासूबाई सोबत गप्पा मारत मारत ना खरंच स्वयंपाक इतका पटकन होऊन जातो की बस। आता संध्याकाळी पण पुरणपोळीचा विचार होता, डाळ आम्ही शिजायला टाकून दिली होती, पण सासरे म्हटले नाही मला छोले भटुरे खायचे, तर बघूयात पुरणपोळीचा नैवेद्य करूया आणि छोले भटुरे सगळ्यांसाठी करूयात। आता सासऱ्यांनी पण ना फुलं आणून दिली होती, तर मला हार करायचे। अक्का बोलल्या की तू हार करून घे सगळे, तोपर्यंत मी चिवडा बनवून घेते। मला पण 5-6 हार करायचे आहेत मोठे मोठे, तर मी हार करते। आणि इकडे बघा मस्त असं चिवड्याचा वास आला, खमंग असा चिवडा बनवून आमचा रेडी झालेला, इतका टेस्टेड झालेला होता ना की बस। आता फक्त थोडासा मसाला मिक्स करायचा आणि ठेवून द्यायचा, बस एवढंच आमचं काम राहिलेलं आहे। चला इकडं चिवडा पण झालाय आणि इकडे बघा माझे थोडेसे हार पण झालेत रेडी। आता हा सगळ्यात मोठा हार मी गाडीला केलेला आहे मोठ्या, आणि त्यानंतर दरवाजांचे हार करून मी लावून पण दिलेत। तर चिवडा पण झालाय आणि आता जे काही बाकीचं काम राहिलेलं आहे ते आवरून घेते। मेन म्हणजे श्राऊ गेलेली राहुरीला, ती जवळजवळ 12 वाजता गेली होती आणि आता 4 वाजत आले, अजून पण ती काही आलेली नाही। आणि तिचा कंटिन्यू व्हिडिओ कॉल येतोय, आई पाहिजे मला, आई पाहिजे मला। तर तिलाही करमत नाही आणि ती नाही त्यामुळं मला पण करमत नाही, असं काहीच आमचं चालू आहे। ती जर असते तर लुडबुडीने आम्हाला आणखी टाईम झाला असता, पण ती नाही आहे त्यामुळं आमचं शांत असं निवांत काम चालू आहे। माझ्या नंदेची मुलगी आहे, ती पण थोडीफार मदत करते। आता मेन म्हणजे ना व्हिडिओ शूट करायला मदत करते। तिला म्हटलं चल माझा व्हिडिओ शूट कर, तर ती म्हणते थांबा मामी मी सगळीकडे फिरून बघते व्हिडिओ कसा येतोय। आणि हा व्हिडिओ ना तिने शूट केला होता, तिला म्हणत होते नाही कॉन्स्टंट मोबाईल धर मग छान व्हिडिओ येतो। तर अशी काही गंमत करत करत आमची दिवाळी छान सेलिब्रेट होती। तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट झाली नक्की मला कमेंट करून सांगा। आता जवळजवळ दिवाळी होऊन 8 दिवस होऊन गेलेत आणि त्यानंतर मी ब्लॉग एडिट करते। तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मोबाईल हरवला होता, लक्ष्मीपूजनाचं थोडंफार शूट केलं होतं, पण त्यानंतर जे काही आहे ते काही मी शूट केलेलं नव्हतं। मे बी माझा मूड झालेला नव्हता, किंवा मग घरी आल्यानंतर स्टँड वगैरे नसतं किंवा मग व्हिडिओ घेण्यासाठी कोणी नसतं, तर थोडंसं स्किप करतं आणि घरी काम पण भरपूर असतं, तर मग एवढं काही व्हिडिओचं लक्षात राहत नाही। आणि त्यानंतर असं झालं होतं मला ना की मोबाईल तर सापडला, पण मग इच्छाच होत नव्हती व्हिडिओ एडिट करणं किंवा मग व्हिडिओ बनवणं, त्यामुळे तिथून पुढचं पण मी काही शूट केलेलं नव्हतं। पण म्हटलं चला जे काही शूट केलेलं आहे, तर माझे मिस्टर पण म्हटले की आता तुला मोबाईल भेटलाय मग आता का व्हिडिओ बनवत नाही, मोबाईल जर हरवला असता तर मग ठीक आहे, आता तुझी इच्छा आहे तर मग बनव। मग आजपासून
आजपासून म्हणण्यापेक्षा कालपासून मग परत एकदा व्हिडिओ एडिट करायला चालू केले. म्हटलं चला जे आहेत ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि आता लक्ष्मीपूजनाचा टाईम झाला आहे, जवळजवळ 6:30 वाजलेत. पण असं झालं आहे ना की अंधार भरपूर लवकर पडतो आहे, त्यामुळं मग खूप उशीर झाल्यासारखं वाटतं आहे. तर घरामध्ये लक्ष्मीपूजनाची सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आम्ही गाड्यांची पूजा करण्यासाठी आलो. मागच्या वर्षीच्या दिवाळीला श्रावू 1 वर्षाची होती आणि तिला प्रॉपर काही समजत नव्हतं. बाप्पा म्हणा किंवा मग दिवाळी म्हणा, पण यावर्षी फटाके समजत आहेत, त्यानंतर फराळ समजतोय, फुलांचे हार करणं समजतंय, रांगोळी समजते, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या आणि ती छान एन्जॉय करते. त्यामुळं तर ही आहे माझ्या सासऱ्यांची गाडी. आमच्या गाडीची पूजा झाल्यानंतर सासऱ्यांच्या गाडीची पूजा करण्यासाठी आलो होतो. ती पूजा वगैरे झाली आहे आणि मस्त गेली आमची यावर्षीची दिवाळी, शांत आणि निवांत. मागच्या दिवाळीला काही आम्हाला पूजा वगैरे करायची नव्हती. आमची इथं छोटंसं बाळ झालेलं होतं, त्यामुळे जाऊबाईंना, पण यावर्षी आमची खूप छान पूजा झाली आहे. त्यानंतर मी आले होते माझ्या जाऊबाईसोबत फोटो काढण्यासाठी. ह्या माझ्या जाऊबाई आहेत, तर तिच्यासोबत थोडेसे फोटो वगैरे काढले. आता आमच्या घरचे सगळे ना मस्त देवाचे दर्शन वगैरे करण्यामध्ये बिझी होते, तर म्हटलं चला आपण पण थोडेसे फोटोज वगैरे काढून घेऊयात. आणि लग्नाच्या आधी आपण किती पटपट आवरतो आणि फक्त फोटो आणि व्हिडिओ हेच गोष्टी आपण करत असतो, पण लग्न झाल्यानंतर भरपूर सारं काम, त्यानंतर मुलं, एवढ्या सगळ्यामध्ये काही टाईम भेटत नाही. पण चला टाईम काढत काढत एन्जॉय पण केलं. असा संपला आजचा दिवस. बाय.